नमस्कार, JW किचनमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। आज आपण खारी बुंदी कशी बनवायची ते बघणार आहोत। त्यासाठी लागणारं साहित्य याप्रमाणे आहे। 1 वाटी हरभरा डाळीचे पीठ, थोडी हळद, किंचितसा खायचा सोडा, चवीनुसार मीठ। आता आपल्याला बुंदीसाठी पीठ भिजवायचं आहे। त्यासाठी आपण आधी चाळणीतून गाळून घेऊ पीठ। हे पीठ मी घरीच दळून आणलेले आहे। आपण रेडीमेड पीठही वापरू शकतो। पीठ गाळून घेऊ आपण आता हे। पीठ गाळून झाले आहे। आता आपण बुंदीसाठी पीठ भिजवून घेऊ। मीठ टाकते, हळद। आता 1 वाटी पीठ घेतले होते, त्याला मी आता अर्धी वाटी पाणी घेते। मीठ व हळद आपण मिक्स करून घेऊ। त्यात थोडे थोडे पाणी टाकून आपण सैलसर असं पीठ भिजवून घेऊ। पीठ चांगले हलवत राहायचे, म्हणजे गाठी सगळ्या मोडल्या जातात। पीठ थोडे घट्ट वाटते मला, अजून थोडं पाणी टाकू आपण। गरजेनुसार पाणी टाकत जायचे, जास्त पातळ करायचे नाही। पीठ छान भिजवून झाले आहे। अशा रीतीने बुंदी पडायला हवी, असं पीठ केलंय। जास्त घट्ट पण नाही आणि पातळ पण नाही। बुंदी पाडण्यासाठी मी हा झारा घेतला आहे। आपल्याकडे असा झारा नसेल तर ह्या झाऱ्यानेही आपण करू शकतो। पिठात मी आता खायचा सोडा टाकते। सोडा टाकल्यावर हलवून घ्यायचे आणि लगेच बुंदी आपण तेलात टाकून घेऊ। बुंदी करण्याच्या आधी सगळी पूर्वतयारी करून ठेवायची, म्हणजे वेळ जात नाही। पटापट तेल तापलं की त्यात आपल्याला बुंदी तळता येते। तळलेली बुंदी मी या चाळणीत काढून घेणार आहे। ती एका भांड्यावर ठेवली आहे, त्यामुळे वाफ लवकर मोकळी होईल त्याची। कढईतून बुंदी काढण्यासाठी मी हा झारा घेतला आहे। अशा रीतीने मी पूर्वतयारी करून घेतली आहे। गॅसवर कढईत तेल तापत ठेवले आहे। तेल चांगले तापले आहे, त्यावर आता झारा ठेवून घेते। त्यात आता पीठ टाकून घेते। बुंदी नेहमी तापलेल्या तेलातच टाकायची। छान बुंदी पडली मस्त। बुंदी नेहमी मोठ्या गॅसवरच तळायची। गॅस आपण कमी केला तर बुंदी चपटी होते। ही पण छान गोल आली, मस्त रंगही छान आलाय। आता थोडी तांबूस रंगावर आपण तळून घेऊ। लाडूसाठी आपण बुंदी तळतो तेव्हा जरा मऊच असते ती बुंदी, ही जरा आपल्याला कुरकुरीत करायची आहे। गॅस मी आता थोडा कमी केला आहे। बुंदी छान तळून होते मस्त। छान मस्त मोत्यासारखी गोल गरगरीत बुंदी आली आहे। बुंदी छान तांबूस रंगावर तळून झाली आहे। आता आपण काढून घेऊ। छान झाली मस्तच बुंदी। आपण सगळी बुंदी काढून घेऊ आता। बुंदी तेलातून काढून झाली आहे। आता आपण दुसरा खाना टाकायचा आहे आपल्याला। मी झारा जरा स्वच्छ करून घेतला आहे।
हलवून म्हणजे असंच प्रत्येक वेळी आपण साफ करून घ्यायचा झारा, म्हणजे बुंदी छान गोल येते. आता परत पीठ टाकते मी. पीठ छान भिजवल्यामुळे आपटायची काहीच गरज नाही आहे. मी परत आता इकडे ठेवून देते झारा. तेलाचे बुडबुडे कमी झाले की मग आपण हलवून देऊ. मस्त झाली बुंदी. अशा रीतीने आपण सर्व पिठाची बुंदी करून घेऊ. तळलेली बुंदी मी काढून घेते. सर्व पिठाची बुंदी तळून मी ह्या चाळणीत काढून घेतली आहे. भांड्यावर ठेवली होती त्यामुळे पण असं छान वाफ निघून गेली. मस्त कुरकुरीत बुंदी झाली आपली, छान गोल दाणेदार मस्त. छानच झाली बुंदी. छान मोत्यासारखी गोल गोल बुंदी तयार झाली आहे. पाणीपुरीसाठी, बुंदी रायत्यासाठी अशी बुंदी आपण बनवू शकतो. चवीला खूप छान लागते. 1-2 महिने चांगली राहते. तर मग आपण पण या पद्धतीने खारी बुंदी घरी नक्की करून बघा. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.